संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आळेफाटा पोलिसांनी पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून कार, मोटरसायकल व टायर चोरणारी अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद करून एकूण 31,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। शुभम भाऊसाहेब घुले, आदित्य सुदाम केदारी असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इस्मांची नावे असून आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ आळे यांनी त्यांची मारुती सुझुकी कंपनीची इको कार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेण्याची फर्याद दिली होती। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे हे तपास करत असताना गुन्ह्यात चोरी केलेली मारुती सुझुकी इको कार चालवत नेताना काही जण सापडले। त्यांना थांबून त्यांच्याकडे इको कार बाबत चौकशी केली असता त्यांनी कार चोरल्याची कबुली देतानाच अधिक चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल चोरी, टायर चोरीचे पुणे व अहमदनगर जिल्ह्यात रोशन गोरक्षनाथ भवर, कृष्णा सोमनाथ शेजूळ, आकाश शेंगाळ यांच्याबरोबर मिळून केल्याचं सांगितलंय। यातील रोशन गोरक्षनाथ भवर याला तसेच टायर चोरीमध्ये सुनील सुरेश मध्ये उर्फ सुनील रामदास भूतांबरे हा सामील असल्याने त्याला ही टायर चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली। आरोपींनी कार, टायर, मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून 20 गुन्हे उघडकीस आले। सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, अमित पोळ, पंकज पारखे, पुरुषोत्तम थोरात, सुनील गिरी, पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे, शैलेश वाघमारे, गणेश जगताप, गणेश सपकाळ, किरण शेळके, संतोष साळुंके यांनी केली। आळेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर 297 ऑफिस 2024 चा गुन्हा दाखल झालेला होता। इको चोरीचा, इको कार चोरीचा। त्यामध्ये आम्हाला आमच्या डीबी टीमला काही अज्ञात चोर नगरमधील यांनी ती केली असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्यामुळे आमच्या पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।